विद्यार्थी मित्र हो, दररोजचं वर्तमानपत्र जर आपण उघडलं तर त्यामधल्या जर बातम्या वाचल्या, त्या बातम्या वाचत असताना मन अगदी सुन्न होऊन जातं. कारण चांगल्या बातम्यापेक्षा वाईटच बातम्या आपल्याला जास्त ऐकायला मिळत असतात. त्यामध्ये चोरी, दरोडे, खून, मारामाऱ्या, व्यसनाधीनता, हल्ले असे खूप काही वेगळ्या आपल्या मनाला त्रास होणाऱ्या आणि आपल्या संपूर्ण समाजाच्या दृष्टीनं अशा विघातक कृतीने भरलेल्या या बातम्या आपल्याला वाचायला मिळत असतात. आणि त्यामुळं भारतीय म्हणून आपल्याला या सर्व गोष्टीकडे अतिशय गांभीर्यानं लक्ष देणं हे महत्त्वाचं आहे. आणि अशा या सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्यामध्ये कुठेतरी मूल्यांची ही ऱ्हास होत असलेली पाहायला मिळतं. मूल्यांच्यापासून आपण कुठेतरी लांब जातो आहोत हेही या निमित्तानं लक्षात येतं. पूर्वी शालेय जीवनामधूनच या विद्यार्थ्यांना या मूल्य शिक्षणाची एक स्वतंत्र सोय ही केली गेली होती. नंतरच्या काळामध्ये मग पाठ्यक्रमाच्या माध्यमातून हीच मूल्य तुमच्यामध्ये रुजवण्यासाठी विशेष अशा प्रकारचे पाठ आपल्या या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. आणि म्हणून मूल्य शिक्षणाची खऱ्या अर्थानं आज गरज असलेली आपल्याला पाहायला मिळतं. जर आपल्यामध्ये ही मूल्य रुजली गेली असेल तर आपलं आयुष्य हे चांगलं तर होतंच, पण समाजाचं स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहतं. किंबहुना आपलं देशसुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं राहू शकतो. आपल्या देशातल्या प्रत्येक घटकानं जर अशा प्रकारचं मूल्य शिक्षण घेऊन त्या मूल्यावर आधारित आपलं जीवन जर शैली बनवली तर निश्चित आपला भारतसुद्धा अतिशय सुजलाम सुफलाम आणि अतिशय स्वास्थ्यपूर्ण बनू शकतो. अशा वेळेला आपल्याला या मूल्य शिक्षणाकडे अतिशय काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे. ही मूल्य आपल्यामध्ये रुजवणं हेही महत्त्वाचं आहे. ही मूल्य कोणती हेही आपल्याला प्रश्न पडला असेल. आपण ऐकलेले असाल की 10 मूल्य आपल्याला शिकवली जातात. त्या 10 मूल्य तुमच्यामध्ये येण्यासाठी जे पाठ आहे त्या पाठामधून एक एक मूल्य तुमच्यामध्ये रुजवलं जात असतं. तर ही जी 10 मूल्य आहेत त्यामध्ये संवेदनशीलता आहे, वक्तशीरपणा आहे, ज्यामधून खरं आपण हे काहीतरी चांगलं शिकू शकतो. मग राष्ट्रभक्ती आहे, नीटनेटकेपणा आहे, राष्ट्रीय एकात्मता आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, सौजन्यशीलता आहे, श्रमप्रतिष्ठा आहे, सर्वधर्म सहिष्णुता आहे आणि स्त्री पुरुष समानता. ही जी 10 मूल्य आहेत, ही 10 मूल्य जर तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी आपल्यामध्ये रुजवलं तर आपण चांगल्या प्रकारचं आयुष्य हे व्यतीत करू शकतो. कोणत्याही प्रकारचा त्रास हा आपल्याला होणार नाही. आणि प्रत्येकानं जर अशा प्रकारची ही मूल्य आपल्यामध्ये रुजवली तर एक सामाजिक स्वास्थ्य त्या ठिकाणी टिकून राहणार आहे. आणि असं म्हणून म्हटलं जातं, विज्ञानवादी होऊन देऊ वडीलधाऱ्यांना मान, विज्ञानवादी होऊन देऊ वडीलधाऱ्यांना मान, मुलगा मुलगी भेदन येथे, मुलगा मुलगी भेदन येथे सारे काही समान. सत्शील असू आम्ही, सत्शील असू आम्ही संवेदनशील मनाची जाण, सत्शील असू आम्ही संवेदनशील मनाची जाण, सौजन्याने वागू आम्ही बाळगू देशाचा अभिमान. जर अशा प्रकारची 10 मूल्य आपण आपल्यामध्ये रुजवली तर निश्चितच आपल्या भारत देशाचा अभिमान हा वाढवला जाणार आहे. या भारताचा एक सुजाण नागरिक, एक जबाबदार नागरिक म्हणून सुद्धा ही 10 मूल्य जर आपल्यामध्ये रुजवता आली तर निश्चित तुमचा फायदा हा होणारच आहे. आपलं वैयक्तिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, स्वास्थ्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने ही मूल्य आज आपल्यामध्ये रुजवणं हे महत्त्वाचं आहे. यातलं जे 10वे मूल्य आहे, या 10वे मूल्यावरती म्हणजेच स्त्री पुरुष समानता यावर आधारित एक कविता आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. या कवितेच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचं मूल्य हे आपल्याला लक्षात येणार आहे. आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीनं काम करतायत हेही आपण पाहतो आहे. स्त्रियांच्या बरोबर पुरुषसुद्धा खांद्याला खांदा लावून काम करतायत. अंतराळसुद्धा आपल्या महिला त्या जाऊन पोचलेल्या आहेत. जे असं एकही क्षेत्र नाही आहे की त्या ठिकाणी या स्त्रिया काम करू शकत नाही. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे, ती ऊर्जा आहे, ती शक्ती आहे. आणि म्हणून स्त्री पुरुष समानतेच्या माध्यमातून आपण या स्त्रियांना हा बरोबरीचा मान आतापर्यंत देत आलेलोच आहोत आणि याही नंतरच्या काळामध्ये तुम्ही देणं अपेक्षित आहे. खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानता 100% रुजली आहे असं म्हणता येणार नाही. आजही काही ठिकाणी काही प्रश्न हे निर्माण होतातच. तरी परंतु आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना अशा प्रकारची स्त्री पुरुष समानता जर आपण स्वीकारली तर नंतरच्या पिढीमध्ये, येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ही स्त्री पुरुष समानता जी आहे ती खऱ्या अर्थानं रुजलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि म्हणून आपण ही स्त्री पुरुष समानता जी मूल्य आहे ते आपल्यामध्ये रुजवून घेण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करणार आहे. ही कविता आपण पाहतो आहे. या कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. कवितेचं नाव आहे आश्वासक चित्र. जी कविता लिहिलेली आहे नीरजा राजन धुळेकर, ज्यांचा जन्म 1960 साली झालेला आहे. सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत. नीरजा राजन धुळेकर या स्त्रीवादी कवयित्री आहेत. कथालेखिका, महाराष्ट्र शासनाचे कवी केशवसूत
इंदिरा संत तसेच भैरूरतन दमानी इत्यादी पुरस्कार हे त्यांना प्राप्त झालेलं आहे. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रीला दुय्यम स्थान ठेवलं जातं, तिचे वेगवेगळ्या प्रकारे शोषण होत राहते. आजही ते वेगवेगळ्या स्वरूपात कसे चालू आहे हे दाखवणे आणि स्त्रीचे माणूसपण कसे महत्त्वाचे आहे हे लक्षात आणून देणं ही नीरजा यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. मी मगाशी म्हटलं की आपणाला 100% स्त्री पुरुष समानता रुजवायची आहे, पण आजही काही ठिकाणी असं विचित्र पाहायला मिळतं की अजूनही स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जातं, स्त्रियांना कमी लेखलं जातं. आणि अशा वेळेला नीरजा यांचं जे लेखन आहे ते त्याच्यावरती प्रकाश झोत टाकण्याचं काम हे केलेलं आहे. आणि स्त्रीचं माणूसपण किती महत्त्वाचं आहे त्यांनी या आपल्या लेखनाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जे स्त्रीचं शोषण होत असतं, आपण सुद्धा बातम्या पण ऐकत असतो, अनेक वेळेला अत्याचारसुद्धा पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, वाचनामध्ये येतं. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या दृष्टीनं ही स्त्री पुरुष समानता आपल्यामध्ये रुजवणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्यांच्या या साहित्य लेखनाचा आपण अभ्यास करणार आहोत त्या साहित्य लेखनामध्ये जे कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत त्यामध्ये निरन्वय, वेना, स्त्री गणेशा, निरर्थकांचे पक्षी अशा प्रकारच्या या कविता संग्रह त्यांच्या प्रकाशित झालेले आहेत. कथासंग्रह जे आहेत त्यांनी लिहिलेल्या त्यामध्ये जे दर्पणी बिंबले आणि ओल हरवलेली माती अशी ही त्यांची कथासंग्रह प्रकाशित झालेली आहेत. अशा नीरजा राजन धुळेकर यांनी लिहिलेली ही कविता आश्वासक चित्र, एक आश्वासक चित्र त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या कवितेच्या माध्यमातून त्यांनी काय सांगितलेलं आहे तर या कवितेच्या माध्यमातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचं जे महत्त्व आहे आणि एक आश्वासक चित्र, कदाचित आज ही स्त्री पुरुष समानता 100% रुजलेली नाही हे जरी खरे असतं तर भविष्यामध्ये मात्र एक चांगल्या प्रकारचं चित्र उभं राहू शकतं हे त्यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलेलं आहे. हे चित्र आज नाही पण उद्या प्रत्यक्षात साकार होणार आहे एक आशावाद त्यांनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. आणि भूतकाळापासून चालत आलेली ही असमानतेची जी दरी आहे पूर्वीपासून चालत आलेली आहे. इतिहासामध्ये जरी आपण ऐकलं तरी स्त्रियांच्यावरती अन्याय झालेला आपल्याला पाहायला मिळतं. खूप काही त्यांच्या संदर्भात आपल्याला इतिहासामध्ये आपण ऐकलेलं आहे, मराठीमध्ये काही वेळेला पाहिलेलं आहे, अन्य भाषेच्या माध्यमातून आपण ऐकलेलं असेल की स्त्रियांच्यावरती खूप अत्याचार पूर्वी झालेले होते. आणि मग कुठंतरी ती चालत आलेली जी दरी आहे ती भविष्यामध्ये कुठंतरी कमी व्हावी अशाही प्रकारची अपेक्षाही त्यांनी या बाजूनं व्यक्त केलेली आहे. आणि एक सार्वकालीन आणि सकारात्मक विचार त्यांनी या माध्यमातून व्यक्त केले. आणि विद्यार्थी म्हणून तुमची खूप मोठी ही जबाबदारी असणार आहे की तुम्ही भविष्यकाळाचे जबाबदार नागरिक असणार आहेत. आणि अशा वेळेला तुम्ही सुद्धा स्त्री पुरुष समानता हे मूल्य किती 100% आपल्यामध्ये रुजली पाहिजे या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आपण ही कविता सर्वप्रथम या ठिकाणी वाचून घेऊया आणि त्यानंतर आपण त्याचा आशय समजून घेणार आहोत. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला एका हातानं थोपटत तिला चढवते आदन भाताचं भातुकलीतल्या इंग्ल्याच्या गॅस. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडं. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडं. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्हीही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या वंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी हसून म्हणते ती आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम. मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून.
माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे, माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. तेव्हा विद्यार्थी मित्रो, या प्रस्तुत कवितेमध्ये ही कविता ऐकल्यानंतर आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की भातुकलीच्या खेळाच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचं जे चित्र एक रेखाटलेलं आहे, जे आश्वासक चित्र आहे ते आपल्या लक्षात आलेलं असेल. आता भातुकली म्हणजे काय, तर लहान मुलांचा जो खोटा खोटा स्वयंपाकाचा खेळ, तुमच्यातल्या बऱ्याच मुलींनी सुद्धा हा खेळ खेळलेला असेल. तर या भातुकलीच्या खेळाच्या माध्यमातून एक उद्याचं भविष्यामधलं स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र आपल्याला या ठिकाणी लेखिकेने वास्तवात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कवितेमध्ये जे काही सांगितलेलं आहे ते आपण प्रत्यक्षात त्याचं जे विश्लेषण आहे, जो आशय आहे तो आपण समजून घेऊया. दुपारच्या वेळेला तापलेलं जे ऊन असतं त्या उन्हामध्ये एका आडोशाला बसून सावलीमध्ये एक मुलगी भातुकलीचा खेळ या ठिकाणी खेळत बसलेली आहे. नाही, बराच वेळ ती खेळ त्या ठिकाणी खेळत आहे. आणि हे दृश्य जे आहे ते दृश्य कवयित्री ती काय करते आहे, आपल्या घराच्या झरोक्यामधून बघत आहे. आता झरोका म्हणजे काय, लहानशी खिडकी. तर त्या झरोक्यातून, त्या लहानशा खिडकीतून ही कवयित्री ते चित्र समोर जे दिसतं आहे ते त्या ठिकाणी बघत आहे. ती मुलगी जी आहे ती मुलगी एकटीच आहे आणि ती भातुकलीचा खेळ त्या ठिकाणी खेळत आहे. ती जी मुलगी आहे ती मुलगी एकटीच त्या ठिकाणी हा भातुकलीचा खेळ खेळते आहे. बराच वेळ ती खेळ त्या ठिकाणी खेळ करत आहे. आणि हे करत असताना ती एका मांडीवरती आपल्या एका हातानं त्या बाहुलीला ती थोपटत थोपटत निजवत आहे, झोपवत आहे. आणि दुसऱ्या बाजूला ती भात शिजवण्यासाठी चिमुकल्या गॅसवरती एका टोपामध्ये भाताचं आधण त्या ठिकाणी ती ठेवत आहे. आधण म्हणजे काय, तर पाण्यास आलेली ती उकळी. आपल्या घरामध्ये सुद्धा आपण हा प्रत्यक्षात प्रयोग पाहिलेला असाल. तुम्ही प्रत्यक्षात तुमच्यातले काही विद्यार्थी हे स्वयंपाक करत असताना ह्या गोष्टी प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेतलेला असाल. तर ही मुलगी त्या ठिकाणी हे भाताचं आधण ठेवत आहे आणि तिचा हा लोटूपुटूचा संसार त्या ठिकाणी सुरू आहे. आणि हे चालू असतानाच बाजूला एक मुलगा हातामध्ये चेंडू घेऊन तो उंच उडवून त्याचा तो खेळ त्या ठिकाणी सुरू केलेला असतो. तो मुलगा बाजूला खेळतो आहे आणि तो चेंडू वर टाकून हातामध्ये झेलण्याचं त्याचं ते कौशल्य होतं, त्या ठिकाणी तो आत्मसात करून तो खेळ खेळतो आहे. आता ही मुलगी पाहत असते हे सर्व. आता त्याचा जो हा खेळ चाललेला आहे त्याकडे या मुलीचं लक्ष जातं आणि ती मुलगी त्याच्याकडे ते कौतुकानं पाहत असते. आणि अचानक आपल्या मांडीवरची जी बाहुली आहे ती बाहुली बाजूला ठेवते आणि ती त्या मुलाजवळ जाते. आणि मुलाजवळ गेल्यानंतर त्या मुलाला म्हणते की तुझा हा जो चेंडूचा खेळ आहे तो मला खेळायचा आहे आणि तो चेंडू मला दे. आणि तो चेंडू उडवून मला माझं जे झेलण्याचं कौशल्य, जसं तू झेलतोय तसं मला माझं कौशल्य सुद्धा दाखवता येतं. आणि ज्यावेळी ही मुलगी चेंडू मागते तेव्हा तो मुलगा तिची हसून चेष्टा करतो की तू काय कर आहे, तू छानपैकी पाल्याची भाजीच बनव, म्हणजे तुझं स्वयंपाकाचंच काम आहे, तुला असली कौशल्याची किंवा जे आम्ही पुरुषी कामं आहेत ती तुला जमणार नाहीत, अशा प्रकारे तो चेष्टेनं हसून त्या ठिकाणी तिला म्हणतो. म्हणजेच काय, इथं त्या मुलानं त्या मुलीला एक दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केलेला हे आपल्या लक्षात आलेलं असेल की तू फक्त स्वयंपाकच कर, तुला छानपैकी पाल्याची भाजी बनवता येते तीच तू बनवण्याचा प्रयत्न कर, आणि माझ्यासारखा हा जे चेंडूचा खेळ आहे ते तुला जमणार नाही. आणि मग ती मुलगी त्या मुलाला म्हणते आहे की मी ही दोन्ही कामं, जरी तू म्हणत असलास की भाजी बनव, पण मला हेही काम करता येतं आणि तू जे चेंडूचा खेळ खेळतोयस तेही मला करता येत, म्हणजे एकाच वेळेला मी दोन्हीही कामं करू शकते, तू हे करू शकतोस का, असाही प्रश्न त्या ठिकाणी ती विचारते आहे. आणि मग तो मुलगा जो आहे तो मुलगा तो चेंडू त्या मुलीला देतो आणि हातामध्ये आलेला जो चेंडू जो आहे तो चेंडू ती मुलगी उंच उडवते आणि आभाळाला स्पर्श करून तो चेंडू नेमका तिच्या हातामध्ये येतो, तिच्या ओंजळीमध्ये पडतो. आणि हे पाहिल्यानंतर त्या मुलाला अतिशय आश्चर्य वाटतं. अशा वेळेला मग आता तुझी पाळी, कारण मुलीनं सांगितलेलं असते की मी दोन्ही कामं करू शकते पण तू हे करू शकशील का, तर त्यावेळेला आता हा मुलगा मात्र त्या ठिकाणी तिनं जो शब्द दिलेला असतो तो शब्द पाळतो आहे. आता तुझी पाळी, मग तुझं जे काम आहे ते आता मी जे काम करत होते तुला आता करायचं आहे, असं म्हणत ती मुलगी त्या मुलाला ते काम करायला सांगते. आणि मग हा मुलगा त्या चिमुकल्या गॅससमोर मांडी घालून बसतो, प्रथम दोन्ही हाताने थोपटत त्या बाहुलीला निजवतो आणि मग भाजी करण्यासाठी त्या ठिकाणी ते पातेलं ठेवत असतो, शोधत असतो, ते काम करण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे जे चित्र आहे ती कवयित्री त्या ठिकाणी
बघत आहे आणि मग त्या ठिकाणी एक चित्र त्यांनी उभं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामधून ती सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आपलं कौशल्य या मुलीनं पण दाखवलं, पण त्याचवेळी तो मुलगा सुद्धा त्या ठिकाणी त्या बाहुलीला निजवतो आहे आणि तो जो संसार असेल, लोटूपुटाचा असेल, जो भातुकलीचा जो खेळ आहे, त्या गॅसवरती ते भाजी बनवण्याचा तो प्रयत्न करतो आहे आणि हे सगळं करत असताना तापलेल्या उन्हाच्या सावलीत आडोशाला बसून हा मुलगा आता घर सांभाळायचा सुद्धा प्रयत्न करतो आहे आणि हळूहळू तो आता शिकणार आहे. आणि भूतकाळामधली जी असमानतेची जी दरी होती, म्हणजे तुला जमणार नाही, तुला येणार नाही, अशा जो पुरुषी अहंकार होता, त्यामध्ये आता ह्या स्त्रिया सुद्धा आलेल्या आहेत आणि स्त्रियांची कामं सुद्धा आता पुरुष सुद्धा बरोबरीनं करता आहेत, हेही त्या ठिकाणी दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भविष्य काळामध्ये ही दोघंही एकमेकांची कामं करतील आणि एक सुंदर चित्र हे उद्याचं निर्माण होणार आहे, असं एक आशावाद त्यांनी या कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेला आहे. आणि माझ्या या घराच्या झरोक्यातून आपल्याला भविष्यातलं आणि जगाचं एक आश्वासक चित्र मला दिसतं आहे की उद्याच्या जगामध्ये सारेच खेळ स्त्री पुरुष सुद्धा एकत्र खेळतील. म्हणजे कोणताच खेळ हा पुरुषांचा आहे आणि हा खेळ स्त्रियांचा आहे असं न समजता दोन्हीही खेळ हे दोघेही एकत्रपणे खेळताना हे दिसणार आहेत. आणि या भातुकलीच्या लुटूपुटू स्वप्नाळी जगामधलं हे जे चित्र आता आहे ते वास्तवामध्ये निश्चित उतरणार आहे. आणि या दोन्ही मुलांच्या म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांचे एकमेकांच्या हातामध्ये हात आहेत. या हातावरती बाहुली आणि चेंडू हे दोन्हीही स्नेहानं, प्रेमानं, सहजतेनं त्या ठिकाणी विसावलेलं असणार आहेत. म्हणजेच भविष्यामध्ये स्त्री पुरुषांच्यामध्ये एक परस्पर स्नेह आणि एक परस्पर सामंजस्याची भावना ही निर्माण झालेली असणार आहे. अशा प्रकारची ही रचना या ठिकाणी कवयित्रीनं मांडलेली आहे. आणि त्यांच्या या रचनेमधून आपल्याला लक्षात आलं असेल की जे काही भूतकाळामध्ये झालं असेल ते न राहता भविष्यकाळामध्ये मात्र ही जी दरी आहे ती दरी नष्ट होणार आहे आणि एक आश्वासक चित्र स्त्री पुरुष समानतेचं हे आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारची संकल्पना त्यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलेली आहे. आता या कवितेमध्ये आपल्याला काही गोष्टी ज्या पाहायच्या आहेत ते म्हणजे कवितेवर आधारित काही कृती आपल्याला ज्या पूर्ण करायच्या आहेत त्याची आपण चर्चा करू आणि यातल्या एका रचनेतल्या पद्यातल्या एका रचनेवरती आपण रसग्रहण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तेही आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. आता जो पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कवितेवर आधारित कृती ज्या आहेत त्यामधली जी प्रश्न आहेत ती प्रश्न आपण याहीपूर्वी पाहिलेली आहेत. पहिला जो प्रश्न आहे की प्रस्तुत कवितेच्या कवीचं किंवा कवयित्रीचं नाव जे आपण आता ऐकलेलं आहे, त्या कवयित्री आहेत त्या नीरजा राजन धुळेकर. प्रस्तुत कवितेचा जो रचना प्रकार आहे तो रचना प्रकार कोणता आहे तर कविता वाचत असताना तुम्ही लक्षात आला असेल की इथं कोणत्याही प्रकारचा यमक नाही आहे किंवा शब्दांचं एकसारखेपणा दिसत नाही आहे. तर ही एक मुक्त छंदातली आहे. आपण यापूर्वी जो हा घटक पाहिलेला आहे की त्यामध्ये वृत्ते जो हा घटक पाहत असताना आपण 3 प्रकारचे पाहिलेले आहेत. म्हणजे एकतर अक्षरवृत्त असेल किंवा मात्रावृत्त असेल किंवा ते मुक्त छंदामधलं असेल, ज्याला आपण सैल रचना असं म्हणत असतो. तर यामधली ही रचना आहे, मुक्त छंदातली आहे. प्रस्तुत कविता ज्या काव्यसंग्रहामधून घेतलेली आहे त्या काव्यसंग्रहाचं नाव आहे ते म्हणजे निरर्थकांचे पक्षी. या काव्यसंग्रहामधून ही रचना घेतलेली आहे. कवितेचा विषय काय आहे तर निश्चित तुम्ही सांगू शकता की स्त्री पुरुष समानता या कवितेचा विषय एक आश्वासक चित्र आम्हाला या कवितेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. कवितेतून व्यक्त होणारा भाव कोणता आहे तर विस्मय हा भाव या कवितेच्या माध्यमातून व्यक्त होतो. त्या कवितेच्या किंवा कवीची किंवा कवयित्रींच्या लेखनाची वैशिष्ट्ये काय अतिशय तुमच्या लक्षात आले, साधी सोपी समजण्यासाठी आपल्याला ही भाषा पाहायला मिळते आणि मुक्त छंद असल्यामुळे त्याच्यामध्ये संवादात्मक पण आहे. त्या मुलगा आणि मुलगीमधला संवाद आहे त्यामुळे संवादात्मक सुद्धा ही रचना असलेली आपल्याला पाहायला मिळते. एक समर्पक प्रतीकं वापरलेली आहेत, प्रतिमा वापरलेली म्हणजे चेंडू असेल, तो गॅस असेल, ते आधन असेल, अशा प्रकारे ही जी प्रतीकं वापरलेली आहेत त्यांचा वापर केल्यामुळे आपल्याला ही कविता ही खूप चांगली वाटते आहे. प्रस्तुत कवितेमध्ये ही वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे संवादात्मक भाषा आहे आणि भातुकली, चेंडू यासारखे हे जे समर्पक प्रतिमा वापरलेली आहेत त्याचासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे चिंतनशील विचार करण्यासाठी उपयोग पडू शकतो. साध्या सोप्यामध्ये भाषेमध्ये आपल्याला या कवितेचा आशय समजला जातो आणि स्त्री पुरुष समानतेचे जे मूल्य आहे ते मूल्य रुजवण्याच्या दृष्टीनं ही रचना आपल्याला उपयुक्त आहे. प्रस्तुत कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा आणि या कवितेतून व्यक्त होणारा विचार स्पष्ट करा. या कवितेच्या माध्यमातून स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र रेखाटलेलं आहे जे आता नाही आहे पण भविष्यामध्ये मात्र हे चित्र वास्तवात येणार आहे. अशा प्रकारचा आशावाद त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. म्हणजे आज नसलं तरी उद्या मात्र हे प्रत्यक्षात स्वप्न साकार होईल आणि या कवितेमधले जो मुलगा आणि मुलगी आहे ते दोघेही एकत्र खेळताना दिसतील, एकत्र एकमेकांचा संसार सांभाळताना दिसतील. हा जो विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे तो विचार म्हणजे भविष्यातली असमानतेची दरी दूर होण्याला उपयोगात येणारी आहे. कवितेमधल्या आवडलेल्या ओळी, तुम्हाला ज्या ओळी आवडतील त्या ओळी आपण लिहू शकता
किंवा कविता आवडली किंवा न आवडलीची कारणं ही तुमचं स्वमत असणार आहे. प्रत्येकाला ही कविता निश्चितपणानं आवडली असेल तर ती का आवडली, त्यातल्या कोणत्या ओळी तुम्हाला जास्त आवडल्या तर त्यामध्ये तुम्ही मांडू शकता. लेखनाच्या बाबत त्यामध्ये तुमचं मत व्यक्त करू शकता. यामध्ये जो आश्वासकपणा दाखवलेला आहे त्याच्यावर तुमचं मत व्यक्त करू शकता. तर ते आवडणं किंवा न आवडणं याची कारणं तुम्ही सांगाल. या कवितेतून मिळणारा संदेश कोणता आहे तर स्त्री पुरुष समानतेच्या संदर्भामध्ये आश्वासक चित्र यामध्ये मांडलेलं आहे. आणि म्हणून बाहुली आणि चेंडू हे दोन्ही खेळ जे पुरुषांच्या पारंपरिक कामाचे जे आहे प्रतीक जे आहे ते प्रतिनिधित्व जे आहे त्यामध्ये आता हे दोन्ही खेळ हे एकत्रपणे दोघेही खेळणार आहेत आणि भविष्यामध्ये या भूमिकेतून जे बाहेर पडणार आहेत आणि एक वेगळ्या प्रकारची भूमिका हे घेऊन आपल्यासमोर येतील. अनेक सहकार्यानं परस्पर सामंजस्य स्नेहपूर्ण व्यवहार या दोघांच्यामध्ये दिसून येईल असाच प्रकारचा संदेश त्यांनी या कवितेच्या माध्यमातून दिलेला आहे. आणि हा संदेश जो आहे तो सकारात्मक आहे कारण भविष्यामध्ये असं चित्र हे दिसणार आहे अशा प्रकारची आशावादही त्यांनी व्यक्त केलेला आहे. ही झाली कवितेवर आधारित कृती. आता आपल्याला प्रत्यक्षामध्ये एखाद्या ओळीचं रसग्रहण कसं करायचं याची पण आपण चर्चा करणार आहोत. तर यातल्या 2 ओळी आपण घेऊया. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडं तेव्हा तो हसून म्हणतो तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. आता या ओळी दिलेल्या आहेत तर याचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. तर रसग्रहण करत असताना ज्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ती माहीत असणं महत्त्वाचं आहे. आश्वासक चित्र या कवयित्री नीरजा यांच्या कवितेमध्ये स्त्री पुरुष समानतेचं एक आश्वासक चित्र रेखाटलेलं आहे आणि प्रत्यक्षात भविष्यामध्ये हे चित्र साकारणार आहे अशा प्रकारचा आशावाद ज्या कवितेमधून व्यक्त केलेला आहे त्यामधील या ओळी आहेत. स्त्री पुरुषांचे जे पारंपरिक कामाचं जे प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व सांगत असतानाच भातुकली आणि चेंडू हे खेळ या ठिकाणी दाखवलेले आहेत. आणि प्रस्तुत काव्यपंक्तीमध्ये मुलीनी त्या मुलाकडं चेंडू मागितल्यानंतर हसून तो तिची चेष्टा करतो आणि तो त्यावेळेला म्हणतो की तू भाजी बनव पाल्याची छानपैकी अशा प्रकारे तो त्याला सांगतो आणि तुला हा चेंडूचा खेळ मात्र जमणार नाही, तू तुझं काम फक्त कर आणि अशा प्रकारची पुरुषी जी कामं आहेत किंवा आमच्या पुरुषांची जी कामं आहेत ती तुला जमणार नाही. आणि यामधून काय होतं तर एक पारंपरिक पुरुषप्रधान जे वर्चस्व आहे ते त्यांनी दाखवण्याचा या ओळीमधून प्रयत्न केलेला आहे. हे त्यामध्ये अधोरेखित होतं. तर भातुकली आणि चेंडू यासारख्या समर्पक प्रतिमांचा वापरामधून ही जी कविता आहे ती कविता आपल्याला चिंतनशील बनवण्यासाठी प्रवृत्त करते. त्यामुळे ह्या ओळी वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल या ओळीमध्ये काय मांडलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. कविता कोणी लिहिलेली आहे हेच आपण सुरुवातीला मांडणार आहोत. त्यातून काय संदेश दिले आहेत तेही आपण इथं मांडणार आहोत. आणि मग ही भातुकली असेल चेंडू असेल ही जी समर्पक प्रतिमा त्या ठिकाणी वापरलेल्या आहेत या प्रतिमांचा वापर करून आपल्याला ही कविता चिंतनशील विचार करण्यासाठी प्रवृत्त करते. या कवितेमधून जो विचार व्यक्त केलेला आहे तो विचार सार्वकालीन आहे. अतिशय साध्या सोप्या आणि संवादात्मक भाषेतून कवयित्रीने स्त्री पुरुष समानता हे मूल्य आपल्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कवितेमध्ये आशय हा आहे तो आशय अतिशय मुक्तपणे त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळे त्यांनी मुक्त छंदाच्या माध्यमातून ही कविता आपल्यासमोर ठेवलेली आहे. आणि ही कविता वाचकाच्या किंवा कविता वाचणाऱ्याच्या व्यक्तीच्या प्रत्यक्षात वास्तव जो आहे ते वास्तव त्याच्या थेटपणे हृदयाला भेटणारी अशा प्रकारची ही रचना असलेली आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा रसग्रहण करत असताना कोणत्या बाबी पाहावयाच्या आहेत तेही आपण या ठिकाणी लिहिणार आहात. तर अशा प्रकारे ही कविता आपण समजून घेऊन भविष्यामध्ये निश्चितपणानं तुमच्यामध्ये हे जे मूल्य आहे मूल्य रुजल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचाही मी आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आता या कवितेमधला जो स्वाध्याय आहे ज्या कृती आहेत त्या कृती आपल्याला पूर्ण करायच्या आहेत आणि तो आपला गृहपाठ क्रमांक 3 असणार आहे. गृहपाठ क्रमांक 3 आश्वासक चित्र. आता यामध्ये कोणकोणत्या प्रश्नांचा समावेश आहे तर पहिला जो प्रश्न आहे तिथे एक तक्ता दिलेला आहे. कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा. तक्ता दिलेला आहे. कवितेचा विषय काय आता आपण ऐकलेला आहात. कवितेमधली पात्र कोणकोणती आलेली आहेत ते लिहा. कवितेमध्ये कोणते मूल्य आलेलं आहे ते मूल्य आपण लिहिणार आहोत. आणि आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी कोणत्या आहेत कोणत्या ओळीवरनं तुम्हाला कळतं की भविष्यामध्ये आश्वासक चित्र निर्माण होणार आहे त्या ओळी आपल्याला इथं लिहायच्या आहेत. हा पहिला प्रश्न आपल्या गृहपाठ वहीमधला असेल. दुसरा प्रश्न खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहायचा. तुमच्या भाषेत तुम्हाला अर्थ काय समजला. तापलेलं ऊन म्हणजे काय आहे प्रत्यक्षात तुम्ही अनुभव घेतलेला असाल. आणि आश्वासक चित्र याचा तुम्हाला समजलेला अर्थ आपण लिहायचा आहे. हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी कोणत्या आहेत. कवितेच्या ओळी जशाच्या तशा लिहा. तुम्हाला कोणत्या ओळी त्यातल्या वाटत आहेत की त्यामध्ये मुलीचा आत्मविश्वास त्या ठिकाणी जागृत झालेला असेल. 2 ओळी आपण त्या ठिकाणी लिहिणार आहात. चौथा प्रश्न आहे चौकट पूर्ण करा. कवयित्रीच्या मनातील आशावाद काय आहे. त्यांच्या मनातला तो आशावाद जो आहे ते आता आपण ऐकलेला आहे
तोच आपण लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. कवितेतील खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण कोणता आहे तो लिहायचा आहे. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, यामधून तुम्हाला कोणता गुण त्या ठिकाणी दिसला ते लिहिणार आहात. मी दोन्ही करू शकते एकाच वेळेला, तर ही जी घटना आहे त्यामधून त्या व्यक्तीचा कोणता गुण, त्या मुलीमध्ये कोणता गुण तुम्हाला दिसून येईल. जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळेला, हा कोणता गुण कवित्रीने या ठिकाणी मांडलेला आहे, तर तो या ठिकाणी आपण लिहायचा आहे. तर अशा प्रकारे हे 5 प्रश्न आपण गृहपाठ क्रमांक 3 लिहिणार आहोत. तर हाही गृहपाठ आपण पूर्ण करून ठेवायचा आहे.